विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, 15 एप्रिल पासून आरपीएफ ची जाहिरात येणार आहे आणि तेथून 15 एप्रिल पासून तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकतात. आरपीएफ मध्ये दोन वेगवेगळी पदे असणार आहेत. तर त्या पदांचा या ठिकाणी जो अभ्यासक्रम आहे डिटेल्स मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सोबतच या ठिकाणी त्याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग किती आहे, कशा प्रकारे आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. आणि या ठिकाणी जे आरपीएफचा जो या ठिकाणी वेगवेगळ्या स्पेशल टेलिग्राम ग्रुप आपण बनवलेला आहे, नक्की जॉईन करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आरपीएफ मध्ये जे पहिलं पद असणार आहे, पहिलं पद आहे कॉन्स्टेबल आरपीएफ कॉन्स्टेबल हे पद असणार आहे आणि त्याच्यासाठी एकूण जागा असणार आहे. तुम्ही बघू शकता किती, तर बघू शकता 4208 जागा, 4208 जागा, आणि या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर दुसरे पद आहे SI सब इन्स्पेक्टर हे पद असणार आहे. त्याच्यामध्ये एकूण 452 या ठिकाणी जागा असणार आहे. याच्यामध्ये जागा वाढ होण्याची देखील शक्यता आहे. यांची या ठिकाणी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी हे 10वी पास वरती आहे आणि हे दुसरे पद आहे SI जे पदवीधरती वरती आहे. तर या ठिकाणी याचा अभ्यासक्रम आहे, डिटेल्स मध्ये आपण बघूयात. आणि दोन्हींचा अभ्यासक्रम एकच आहे, फक्त लेवल कमी जास्त असणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आरपीएफ भरती 2024 अभ्यासक्रम. अभ्यासक्रम नीट समजून घेतला तर तुम्हाला समजणार आहे. आणि याच्यासाठी वेगवेगळे कोणती पुस्तके वाचावी आणि कोणती पुस्तके घ्यावी याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आरपीएफचा पेपर मराठीत होणार आहे, हे देखील सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी एकूण 120 मार्काची, एकूण बघू शकता 120 मार्काची तुमची सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये मॅथ बघू शकता, म्हणजे गणित गणित तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 35 प्रश्न 35 मार्क्सला तुम्हाला विचारले जाणार आहे. हे झाले गणित. त्याच्यानंतर रिझनिंग म्हणजे या ठिकाणी बुद्धिमत्ता 35 प्रश्न 35 मार्कला तुम्हाला विचारले जाणार आहे. आणि त्याच्यानंतर जीके जीएस म्हणजे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान तुम्हाला या ठिकाणी 50 प्रश्न 50 मार्क्ससाठी विचारले जाणार आहे. बघू शकता हे दोन या ठिकाणी जे गणित आहे 35 प्रश्न, बुद्धिमत्ता 35 प्रश्न, आणि जीके आणि चालू घडामोडी या ठिकाणी 50 प्रश्न, अशा एकूण या ठिकाणी 120 मार्काची तुमची लेखी परीक्षा होणार आहे. म्हणजे या ठिकाणी जीके ला सर्वात जास्त यांनी वेटेज दिलेले आहे. आणि 120 प्रश्न ही सोडवण्यासाठी तुमच्याकडे फक्त या ठिकाणी बघू शकता 1.5 तास म्हणजेच फक्त 90 मिनिटे तुमच्याकडे वेळ असणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग कशा प्रकारे असणार आहे, तर वन थर्डची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1/3 म्हणजे 3 प्रश्न चुकल्यावरती तुमचा 1 मार्क कट केला जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि याच्यासाठी वेगवेगळी पुस्तके कोणती वापरायची ते देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मित्रांनो, आपला जो आरपीएफचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे तो नक्की जॉईन करायचा आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि ज्या मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात आलेल्या आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, याच्यावरती तुमचा कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि आरपीएफच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.